कौस्तुभ तटकरे, अमोक पेणसे, भावेश खाडे, संगीत संयोजक प्रतीक्षा पोटे, हर्षद विलोंडे, कलाकार मायकल फॅरेडे, यश देशमुख, सारा, जान्हवी माडी, मिस्टर रोचे आणि सर हुम्फ्री डेवी, योगेश दामले, मिस्टर डान्स निसर्ग रेडकर, मिस्टर रेबू आणि रॉबर्ट वेदांत जामगावकर, आई सायली बापट, बाबा सुमित पाटील, एलिझाबेथ आणि शास्त्रज्ञ 2 वैभव नाखरेकर, सौ हुम्फ्री डेवी, दीप्ती लांबे, जेम्स क्लार्क आणि शास्त्रज्ञ 1 श्रेयस धारे. तर सानंदर सहर्ष सादर करीत आहोत एकांकिका प्रोफेसर मायकल फॅरेडे. स्फूर्ती घेतली माझे प्रयोग चालू ठेवले आणि एके दिवशी ही सुई विद्युत प्रवाहाने
फ्रीडम दाखवली आणि आता हीच सुई मी तुला क्रिसमसला भेट देणार आहे. ही सुई माझ्यासाठी लाखो मुलाची आहे बायकर. या सुईत तुझं केवळ प्रेम नाही तर तुझा भूतकाळ आणि माझा येणारा भविष्यकाळ सामावलेला आहे. माझं थोडं काम राहिलं होतं ते मी पूर्ण करतो. मायकल, हा बघ ना, ऐक ना, बोल ना. तुझी कहाणी म्हणजे एक परीकथाच आहे ना? सांग ना मला, पुढे काय झालं? माझ्या गोष्टीला एका साध्या दिवशी सुरुवात झाली होती सर. लहानपणी मी एका पुस्तकाच्या दुकानात काम करायचो. तिथं माझे लक्ष सुरू होते. ते थोडेसे रागीट होते, पण सगळं प्रेमाने सांभाळून घ्यायचे मला. असंच एके दिवशी मला खूप उशीर झाला होता. मला फार भीती वाटत होती की रोजचे सर मला काय म्हणतील आणि काय नाही. या महाशय या. आपले स्वागत असो. मी का आपली सेवा करू शकतो का? माफ करा सर, थोडा उशीरच झाला. थोडं? अरे 3 मिनिटं उशीर झाला. 3 मिनिटं उद्या शंकात बसला होतास? क्षमा सर सरकार, वर्तमानपत्र वाटताना एका म्हातारीने मला पत्र वाचून दाखवायला सांगितलं. आणि आमचे प्राध्यापक साहेब बसले वाचत. 4थी पासने आणि म्हणतो वाचून दाखवत होतो. जा उद्या दुकान झाडून घे. आणि हो, टेबलावर 2 पाव ठेवले ते सुद्धा खाऊन घे. मला माहिती आहे घरून निघताना काही खाल्लेलं असशील ते. समजा. मिस्टर डान्स, तुम्हाला हा मायकल माहित आहे का? हो, माहिती आहे ना. त्याचा कष्टळूपणा फारच होतो. तो या दुकानात कामही करतो, तितकाच मेहनतही आहे. अगदी बरोबर बोलला तुम्ही मिस्टर रेबू. मी ज्या वेळेला दुकानात येतो तेव्हा त्याला रिकामे कधी पाहिलेच नाही. अहो, याचा एक विशेष गुण आहे. मला पुस्तकाची खडानखडा माहिती आहे. साधं पुस्तकाचं नाव किंवा त्याचे लेखक सांगितले तरी पुस्तक शोधून देतो. हो 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 साहेब हो. मुलगा तसा गरीब पण गुणी आहे. मी प्रथम आठवड्याला त्याला एक शिलिंग देत होतो हे पुस्तकं स्वच्छ ठेवण्यासाठी आणि गिऱ्हाईकांनी घरपोच पुस्तके पोहोचवण्यासाठी. अहो, पण त्या पुस्तकांबरोबर वर्तमानपत्रही वाटायला लागला. मिस्टर रचना तो माझ्याही घरी येतो. मला बारीक सारीक कामात मदतही करतो. तसं तो मेहनती पण आहे. त्याच्यातील गुण बघून मी त्याला आता बाइंडिंगचे काम शिकवले आहे. चांगले काम शिकला तर आठवड्याला 4 शिलिंग देऊन म्हणतो. पण काय ना, स्वभावात मार खातो मी सर. दिलेले काम चांगल्या पटकन पूर्ण करतो आणि कोपऱ्यात जाऊन बाइंडिंग आणि पुस्तके वाचत बसतो. सकाळ वाचत तो. अरे वा पोरा, एवढ्या लहान वयात तुझा पुस्तके वाचण्याचा छंद फारच छान. बरं मला एक सांग, तू कोणते बरं पुस्तक वाचतेस? एलिमेंट्स ऑफ केमिस्ट्री आणि सर कन्व्हर्सेशन ऑफ केमिस्ट्री नुकतंच वाचून संपवले. त्याची विज्ञान पुस्तके वाचण्याची आवड समजल्यावर मी माझ्या फावल्या वेळात त्याला चित्राकृती काढण्यास शिकवतो. काय? तुम्ही एवढे प्रसिद्ध चित्रकार आणि या फाटक्याला आकृती रेखाटणे शिकवण्यासाठी तुमचा बहुमूल्य वेळ घालवता? धन्य आहे तुमची. अच्छा, आता मला आठवलं. तूच ना तो रॉयल इन्स्टिट्यूट मधील प्राध्यापक टायट्यूमेनचे व्याख्यान ऐकत होतास? त्यावेळी मला तुझे फारच कौतुक वाटले होते. ते व्याख्यान तू अगदी एकाग्रतेने ऐकत होतास आणि वहीत पण काहीतरी लिहून घेत होतास ना? आवडलं मला. आणि ते व्याख्यान इन्स्टिट्यूटच्या मदतीकरता असल्या कारणाने सहशिल्पी होते. काय मायकेल, तू पैसे खर्च करून व्याख्यानाला केला होतास? अरे कुठून आणलेस पैसे? सोडलेस की काय? अहो, तुम्हाला सांगतो, ह्याच्या घरात जेवणासाठी हातातोंडाची मारामारी असते आणि हा असला व्याख्यानावर पैसे उधळतो. काय म्हणालो तुम्हाला? स्वभाव नाही सर, मी पैसे नाही उधळत. मला माझ्या भावाने क्रिसमसला 1 शिलिंग भेट म्हणून दिली होती. मी त्याचं तिकीट काढलं. मी जरी उपाशी राहिलो ना तरी ज्ञानाची छत्री काही तृप्त झालं. मुला, मला तुझे फारच कौतुक वाटत आहे. अरे, तुझं औपचारिक शिक्षण विशेष नसताना सुद्धा तुझी विज्ञानाची आवड आणि वाचनावरचं प्रेम फार उच्च दर्जाचे आहे.
पुढच्या आठवड्यात प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ हेम्फ्रे डेव्ही यांचे व्याख्यान आहे आणि त्या व्याख्यानाचे शुल्क 4 शिलिंग आहे. हे घे 4 शिलिंग आणि त्या व्याख्यानाला जरूर हजेरी लाव. सर नको सर. अरे ही शिलिंग तुझ्याकडेच ठेव. माझीच इच्छा आहे की तू त्या व्याख्यानाला हजेरी लावावी. धन्यवाद सर. चला मिस्टर रेबू. पाहिजे 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 ठीक आहे. आज काढू म्हणतात पाहिजे पाहिजे अरे रोबोट हे पुरे करा आता. माहिती आहे ना बाबा रडायला येते. अगं आई, ही मार्गावर रडत होती ना म्हणून मी हिच्याशी खेळत होतो. क्रिसमसला हिला गिफ्ट नाही मिळाले म्हणून ही थोडी नाराज आहे. खेळू दे ना गं आम्हाला. हा एकच चेंडू क्रिसमसला भेट म्हणून मिळालाय. बरं खेळा. मी आली हा. आई, एक विचारू? विचार ना. देवबाप्पा आपल्यावर रागवलाय का गं? नाही का बाळा? मग क्रिसमसला त्याने आपल्याला नवीन कपडे आणि खेळणी का नाही पाठवली? बाळांनो मला माफ करा. मी तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही. खरंच नाहीये. तुला माहितीये, काल रात्री ना देवबाप्पा माझ्या स्वप्नात आलेला. तेव्हा तो मला म्हणाला, आता त्याच्याकडचे कपडे आणि खेळणी संपले, पण पुढच्या वेळेला ना तो पहिला आपल्याकडेच आहे आणि तुम्हाला खूप सारे कपडे आणि खेळणी देईल. खरंच? हो. या. चल दादा आपण खेळूया. हे खेळ मी आलो. काय झालं? खेळ मी आलो.
हो सर. तुम्हाला कुठे सापडली? तुमचं भाषण चालू असताना सगळे पॉइंट्स माझ्यात लिहिले होते. तू माझं केवढं मोठं काम केलं हे तुला कल्पना नाहीये. अरे तुझ्या हाताला काय झाले? भाजलेलं दिसतोय. अहो तेच ते हो. क्रिसमसला 2 शिलिंग मिळाल्या होत्या. त्यातूनच हे काहीतरी दीडदंडीचं सामान घेऊन आला आणि बसला प्रयोग करत. त्यातूनच हे हात घालून घेतले असणार. पण तुझे बाइंडिंगचं काम काय हा मात्र जातो. तसा कोणी आहे का समजा? खरं पुणे मुलगा आहे तुमचा. अहो कोळशाच्या खाणीतला हिरा आहे हा. माझ्याच भाग्य मोठे म्हणून मला सापडला. आता त्याला पळू देण्याचे काम मी करणार आहे. काय रे मुला, तुला माझ्याकडे काम करायला आवडेल का? अहो आवडेल म्हणून काय विचारता? हे तर माझं स्वप्नच होतं. तुमच्यासोबत काम करायला मी एका पायावर उभा आहे. तर मी तुला सध्या रॉयल इन्स्टिट्यूट मध्ये सफाई कामगाराची नोकरी देतो. पगार आठवड्याला 12 शिलिंग मिळेल. चालेल? चालेल सर. मायकल, तू ना एक नंबरचा आळशी मुलगा आहे. कालपासून मी तुझ्या बुद्धाशी बोलते. अरे मला ओरडून ओरडून घसा सुकून गेलाय, तरी पण तुझ्या डोक्यात अजून प्रकाश पडला नाहीये. इकडे ये लवकर. काय रे? खिडकी. अरे खिडकीचे मला पण दिसतंय. धूळ मार. कधी साफ करणार? माझ्या बोलण्याकडे लक्षच नसतं तुझं. सगळ्यांना त्याला मला लुडबुड करत असतो नुसता. मला भरपूर कामही नाही. पगार हवा फक्त. आणि काम शून्य. किती लॅबमध्ये तरी काय लिहायला लावतोस रे? सारखा हात तरी भाजून घे. नाहीतर तोंड तरी. नेहमी अंगावर पट्टी असते. शेवटी डोळा जायचा ना, तो सर डेवी यांच्यात गेला. तुला काय द्यायचे? बाईसाहेब कामच करत होतो. तुम्ही म्हटले अंगण झाडून घे. ते झाडून आता दिवाणखाना साफ करत होतो. तोंड वर करून बोलू नकोस हा. काय रे? तुझी लाडली युरोपला बघितले. हलक्या का म्हणून बरोबर ठेवलं तुला तुला. आणि तुझे गुण काय, गुण काय, लायकी काय, आणि तू वागतोस कसा? मी जरा बाहेर जाऊन येते. येईपर्यंत किचन स्वच्छ करून ठेव. आयुष्य कुठे? मायकल माय डिअर फ्रेंड. अरे अरे तुझ्या हलक्या कामात डोळे घालू नकोस. चल चल आपल्याला लायब्ररी काम पूर्ण करायचे. हो सर. पण आता हातातलं काम पूर्ण करून घेतो. नाहीतर बाईसाहेब रागवतील. मला माहित आहे मायकल, मिसेस डेव्ही तुझ्याशी चांगल्या वागत नाही. आपल्या गेल्या 6 महिन्याच्या युरोप ट्रिप नंतर तिने तुला फारच वाईट वागणूक दिली. नोकराहून खालच्या दर्जाची ती तुला किंमत देत होती. त्या दिवशी जिनेवाला प्राध्यापक रीन यांच्या घरी तिने कमालच केली. आपण सगळे जेवणाच्या टेबलावर बसलेलो असताना मी तुला उठवले आणि नोकऱ्यांच्या खोलीत एकट्याने जेवण करायला लावले. सर्व तू सहन केलेस रे. त्याबद्दल मला खूप वाईट वाटते. नाही सर. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. गेल्या 2 वर्षात तुमच्या सहवासात मी विज्ञान संशोधनाचे धडा गेले होते.
त्याच्या जागी मी तुझी निवडणूक करते. तू आता इथला सफाई कामगार असून प्रसिद्ध वैज्ञानिक आणि रॉयल इन्स्टिट्यूटच्या संचालक मिस्टर हुम्फ्री डेव्ह याचा मदतनीस असणार आहेस. तू पहिले हे काम कर. माझ्या क्लोरीनवर जे काम केले ते फिलॉसॉफिकल ट्रान्झॅक्शन्स मध्ये प्रसिद्धीसाठी पाठवून दे आणि लेखात माझ्या नावाचा उल्लेख करण्यास विसरू नकोस. सर मी आपले उपकार आयुष्यभर नाही विसरणार. आता पोळ्यात वेळ घालण्यापेक्षा कामाला लागूया. वैज्ञानिक प्रयोग म्हणजे आगीशी खेळ असतो. विषारी वायू हुंगून माझ्या प्रकृतीला धोका निर्माण झालेला आहे. अपघात तर पाचीलाच पुजले. बघ ना, त्यात मी माझ्या एक डोळा सुद्धा गमावलेला आहे. सर माझे भाग्य मोठे की माझ्या आयुष्याच्या एका टप्प्यावर तुमची आणि माझी भेट झाली. तुम्ही मला संशोधनाची वाट केवळ दाखवली नाही तर 4 पावलं टाकायला पण शिकवलं. चल चल आपल्याला लहानपणी काम पूर्ण करायची आहे. चल चल. यांना वर्मी लागेल असा आहे प्रस्ताव. माझा याला पूर्ण विरोध आहे. आज सर हेम्फ्रीडेची इज्जत कोणाला लागणार आहे? त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा. अरे हा मायकल फॅरेडे कालपर्यंत इन्स्टिट्यूटचा आवाज सापडत होता. 4थी पास नाही आणि त्यात छोटे मोठे प्रयोग केले काय स्वतःला साधारण समजतो. आमच्या सोबत या साधारण माणसाला सभासद देणे म्हणजे आमच्याने इन्स्टिट्यूटच्या नावाला कायमा लावण्यास प्रकारे. अरे या माणसाला काही लाज लज्जा आहे की नाही? तर देवीनेला मोठा केला म्हणून, नाहीतर याची किंमत काय होती? 0. आज तो रॉयल इन्स्टिट्यूटचा सभासद झाला, पुढे अध्यक्षही होईल. असे कसे म्हणू शकता तुम्ही? इलेक्ट्रोमॅग्नेटिकचे तत्व त्याने सर्वप्रथम मांडले आहे. ते सिद्धही झालंय. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्याला डॉक्टरेट प्रदान केली आहे. काही बोलता तुम्ही? तुम्ही जे माझे कौतुक करत आहात एक क्षणभर जरी खरे मानले ना तरी सर हुम्फ्री डेव्ह या देव माणसाची दूरदृष्टी आणि विश्वास टाकणारी अलौकिक इच्छाशक्ती यांचा दुर्मिळ योग आहे. माझे भाग्य मोठे की माझ्या आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांची आणि माझी भेट झाली. त्यांनी मला संशोधनाची वाट
बघितलीच आहे. एखादी जड वस्तू केवळ स्पर्शला करता उचलणे हे भौतिक विज्ञानाला निश्चितच वेगळं वळण दिलं बघ. हा शोध न्यूटनने जगाला दिलेल्या गुरुत्वाकर्षणापेक्षा सर्वात महत्वाचा आहे बघ. ही विद्युतपणे फिरणारी छोटीशी सुई भविष्यात परीक्षा करणार आहे. ज्या गोष्टीला एपल मिळेल ती गोष्ट मानवाच्या हुकुमाचा गुलाम होणार आहे. माणसाने केवळ एका स्पर्शाने जगातील सजीव निर्जीव गोष्टी पृथ्वीच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकात जाऊ शकतील. आता हेच बघ ना, आज रेल्वे इंजिन प्रचंड कोळसा खात आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो झाडे नष्ट होत आहेत. कोळसेच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाने हजारो रेल्वे कामगारांचे प्राण पण धोक्यात येत आहेत. ही विद्युतपणे फिरणारी छोटीशी सुई भविष्यात विद्युत रेल्वे इंजिनच उत्पन्न करेल. आणि मग हे विद्युत रेल्वे इंजिन रेल्वे गाडी चालवू शकतील. हो सर, न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे गुरुत्वाकर्षण आणि बल यांच्या संज्ञा विज्ञानात आधीच समाविष्ट झालेल्या आहेत. या सर, तुम्हाला प्रयोगच करून दाखवतो. या दोन सारख्या आकाराच्या नळकांड्या आहेत. ही लोखंडाची आणि ही चुंबकाची. यात मी दोन सारख्या वजनाच्या गोट्या सोडणार आहे. तर बघा सर तुम्ही. तर बघितलंच सर, जी लोखंडी नळकांडी होती त्यातून गोटी पटकन बाहेर आली, पण जी चुंबकीय नळकांडी होती त्यातून गोटी नंतर बाहेर आली. याचा अर्थ कोणता तरी बल त्यांना विरोध करतोय आणि हाच बल म्हणजे चुंबकीय बल आहे सर. मायकल, तू हे सर्व बोलतेस ना ते सर्व बरोबर आहे. पण मला वाटतं सर डेव्हिडनी तुझ्याबद्दल अकस्मात असूया बाळगून आहे. का सर, काय झालं? इंग्रसन मोटरच्या शोधाचे श्रेय तुला मिळाल्यापासून त्यांच्या मनात तुझ्याबद्दलचा मत्सर अगदी घर करून बसलेला आहे बघ. सर, विज्ञानात नेहमीच प्रगती होत असते. कोणताच शहाणा मनुष्य असं म्हणणार नाही की मी लावलेला शोध परिपूर्ण आहे असं. वा मायकल वा, चांगल्या गुरूचं कारण मिळतोस रे. वा, तुला आता माझ्या शोधातील दोष आणि कमतरता दिसायला लागली. कीर्ती आणि यश तुला डोक्यात चढलेत ना. नाही सर डेव्हिड, मायकेल असे म्हणायचे नव्हते. तो तुम्हाला अजून मनापासून मान देतो. तुम्ही शोधलेल्या अमृतदेवाचे हक्क त्याने तो स्वतःकडे घेतलेले नाही. आजच्या व्यापारी युगात तुमचे हे योगदान मानवतेला संजीवनी देणार आहे. विश्वासघात केलाच ह्या मायकेलने. माझे आणि विल्यम वॉल्स्टनच्या बोलणे चोरून ऐकून त्याने प्रयोग चालवले आणि शेवटी प्रयोग यशस्वी झाल्यावर त्याचे सर्व श्रेय स्वतःकडे घेतले. हा विज्ञान क्षेत्रातला अक्षम्य गुन्हा आहे असं नाही वाटत तुला? नाही सर, तो गुन्हा तुझ्या मायकेलने केलाय. नाही सर, हे अर्ध सत्य आहे. मी कबूल करतो की तुम्ही दोघे करीत असलेले प्रयोग मी आपणच होतो. आपण अधिक क्षमतेच्या विद्युत घटावर रासायनिक प्रयोग करत होतात. कोपनहेगन विद्यापीठातील डॉक्टर ओस्टेंड यांच्या प्रयोगाबद्दल पण मी वाचले होते. त्यांनी 20 प्रवाह वापरणारी एक तास भूकांचा जवळ अंतःसुषवी गर्तात केली आणि हे वाचल्यानंतर तर माझी उत्सुकता अजूनच पळवली आणि त्या दिशेने मी माझे प्रयोग चालू केले आणि तांब्याचा दांडा चक्क चुंबकाभोवती फिरवून दाखवला आणि विजेमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते हे मी सिद्ध करू शकले. आणि हे विजेवर चालणारी जगातली सर्वात पहिली मोटर होती सर. हो सर डेव्हिड, मायकेल बोलतो ते सगळे बरोबर आहे. तुझं सहकारी विल्यम वॉल्स्टनने पण कबूल केले आहे की मायकेलने पूर्ण वेगळ्या पद्धतीने विद्युत क्षेत्र निर्माण केले. पण तू त्याचा पुढील प्रयोग का केला? पुढील प्रयोगात मी एका पदार्थात ठराविक पाखलाचा वीज प्रवाह सोडला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या पदार्थाचे ठराविक पाखलाचे विघटित पदार्थ तयार होतात. याची आपण नोंदणी पण करू शकतो आणि हे वीज निर्मिती केंद्रासाठी फायदेशीर पण ठरेल. इलेक्ट्रोड्स, एनोड, कॅथोड आणि आयन सारखे शब्द पुढच्या जगात परवानगी ठरणार आहेत. तुमच्या भविष्यातील योजनांबद्दल काही सांगू शकता? मला चुंबकापासून विद्युत निर्मिती करणारा विद्युत जनरेटर बनवायचा होता. हे तर इलेक्ट्रो मोटरच्या तत्वाविरुद्ध आहे. वीज वाहक डेव्हिड, तू एक महान शास्त्रज्ञ आहेस. पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बेरियम, सोडियम यासारखी अनेक मूलद्रव्ये तू शोधलीस आणि तू इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा पाया रचलास. तुझ्या या कामगिरीमुळे जगाच्या विज्ञानाच्या इतिहासात निश्चितच सर हेनरी डेव्हिड हे नाव सुवर्ण अक्षरात कोरलेलं आहे. हे तुम्ही म्हणत आहात, परंतु जग काय बोलते? त्या दिवशी उमरावांच्या सभेत माझा विशेष गौरव केला गेला. तेव्हा अध्यक्ष महाराज मला काय म्हणाले माहितीये? सर डेव्हिड, तुमचा सगळ्यात महत्वाचा शोध म्हणजे मायकल फॅरेडे आहे. कळलं? मला काय म्हणायचं होतं ते? मायकल सारखा शिष्य तू शोधून काढलास हे पृथ्वी दलाचे खरंच खूप मोठे भाग्य आहे. तू व्यक्तिगत येतास
जगाबद्दल मी काय करू हेच मला कळत नाही. याचं एकच कारण आहे, तू आता म्हातारा झाला आहे. मी ठेवतच होतो. गेली 15 वर्ष तुझी तब्येत पण ठीक नाही. लहानपणी आणि तरुणपणी विविध धोकादायक वायू आणि रसायनांची संगत केल्याने तुझ्या शरीरावर विपरीत परिणाम झाले आहेत. हे घे. अगं तसं नाहीये. पण मला झालं, पण अंगाची मस्ती कमी नाही झाली. मायकल, येत्या काही दिवसात तू इन्स्टिट्यूटचा संचालक म्हणून पण निवृत्त होणार. तुला अनेक मान सन्मान मिळाले आहेत. तू आता खरोखरच समाधानी आहेस ना? सारा वैज्ञानिकांचं एक वेगळाच जग असतं. जो विचार आणि कल्पना कवी पण करत नाहीत ना, तोच विचार आणि कल्पना शास्त्रज्ञ करतात. शास्त्रज्ञांना काळाची, स्थानाची आणि सीमेची बंधनं नसतात, पण त्याच वेळी त्यांचं जग छोटं पण असतं. बघ ना, आज मी या जागेवर आहे, उद्या कोणतं तरी दुसरंच असेल, पण विज्ञान संशोधनाची जागा कधीतरी कमी राहणार नाही. पण मला आता एकच गोष्टीची चिंता आहे सर. आता काय? की मी गेल्यानंतर ही जागा कोण सांभाळेल? यात येऊ शकतो का? येस, कम इन. मी काय आपली सेवा करू शकतो का? तुम्ही इकडचे जुने सेवक आहात का? हो. मला मायकल फॅरेडे यांना भेटायचं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत चुंबकीय तत्वाचा अभ्यास करायचा. बर, पण तुझं नाव तरी काय? माझं नाव जेम्स क्लार्क मॅक्सवेल. डॉक्टर विद्यामंदिर सहर्ष सविने सादर करीत आहोत प्रोफेसर माइक